मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचे आपल्या देश दर्शन डायरीज या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. सध्या तुम्ही बघत असाल तर जगामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठल्याही देशामध्ये तुम्ही बघितलं तर भरपूर काही प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी युद्ध चालू आहे. जसे इराण अमेरिका म्हणजे आणि इराण इस्रायल अमेरिका युद्ध चालू आहे. तसेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये देखील युद्ध चालू आहे. बघितलं तर अख्खं जगच हे अख्ख्या जगाच्या भोवती युद्धाचे ढग पसरलेले आहेत. परंतु आपल्या मुंबईकरांसाठी एक सर्वात आनंदाची बातमी मी सध्या घेऊन आलेलो आहे. मुंबईकरांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे काय तर त्यांचा रेल्वे प्रवास. आणि सध्या तोच किती कटकटीचा आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आता सध्या रेल्वे मार्गामध्ये अजून एक रेल्वे मार्गाची भर पडणार आहे, तो म्हणजे पनवेल कर्जत रेल्वे मार्ग. तुम्ही बघितलं असेलच की सध्या तुम्ही जिथे कुठे जाल तिथे कुठले ना कुठले तरी पायाभूत प्रकल्पांचे हे काम चालू आहे. मग ते रस्ते असोत किंवा मेट्रो असोत किंवा वेगवेगळे बोगदे असोत किंवा अगदी घेऊन चला तर नवी मुंबई सारखे विमानतळ देखील असोत. त्यातच आता हा मुंबई उपनगरीय रेल्वेचा पनवेल कर्जत रेल्वे मार्ग हा सुरू होणार आहे. सध्या या रेल्वे मार्गाचे 85% काम हे पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर लोकल चालवण्यासाठी ज्या काही सुरक्षा चाचण्या आवश्यक असतात त्यांची पूर्तता करण्यात येईल. त्यानंतर म्हणजे पावसाळ्यानंतर हा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. सध्या मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरती 254 किलोमीटर आणि पश्चिम रेल्वेवरती बघितलं तर 124 किलोमीटर असे एकूण 378 किलोमीटरचे उपनगरीय रेल्वेचे जाळे आहे. त्यामध्ये आता ह्या 30 किलोमीटर मार्गाची भर पडल्यानंतर एकूण जो रेल्वे मार्ग आहे हा 408 किलोमीटर होणार आहे. काही काळापूर्वीच आपल्या माननीय पंतप्रधानांनी श्री नरेंद्र मोदी यांनी उपनगरीय रेल्वेचे जाळे हे वाढवण्याची गरज आहे अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे MVRC ने नियोजन करून कुठल्या कुठल्या ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग उभारण्यात येतील याचे नियोजन सुरू केले आणि त्यामध्येच MUTP 3 अंतर्गत हा पनवेल कर्जत रेल्वे मार्ग हा त्यांनी ठरवला आणि त्याचे काम आता जवळजवळ पूर्ण करण्यात आलेले आहे. मित्रांनो, ह्या उपनगरीय ह्या नवीन रेल्वे मार्गामुळे येथील जो रिअल इस्टेट आहे त्याला चांगलाच भाव होणार आहे. त्याचप्रमाणे येथील प्रवाशांसाठी जो प्रवासाचा वेळ लागतो त्या प्रवासाच्या वेळेमध्ये देखील खूप बचत होणार आहे आणि त्यांची पैशाची देखील खूप बचत होणार आहे. पनवेल ते कर्जत आता डायरेक्ट लोकल सेवा उपलब्ध होईल आणि CSMT वरून आता कर्जतला जाण्यासाठी 2 पर्याय उपलब्ध होतील. एक म्हणजे कल्याणहून तर दुसरा आहे पनवेलवरून. पनवेल ते कर्जत या रेल्वे मार्गावरती एकूण 5 स्थानके असणार आहेत. पनवेल, चिखले, मोहपे, चौक आणि कर्जत. पनवेल कर्जत हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्यानंतर मध्य रेल्वेवरील हा 5वा मार्ग ठरणार आहे. सद्यस्थितीमध्ये मध्य रेल्वेवरती मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पोर्ट लाईन असे 4 मार्ग अस्तित्वात आहेत. मित्रांनो, तुमचे या प्रकल्पाबद्दल काय मत आहे हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच याचप्रमाणे अजून कुठले प्रकल्प सरकारने हाती घेतले पाहिजेत जेणेकरून आपला जो प्रवास आहे तो सुखकर होईल हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. अशाच विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी कायम आमच्या सोबत राहा. धन्यवाद.